Oh
समर्थ त्र्यंबकानंद गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु वीण देव तुझा पाहता नाही त्रैलोकी, गुरु हा सुखाचा असा गुरु विठ्ठल विठ्ठल। मुक्ता विद्रुम हे मनीर धवलच्छाये मुखे दृक्षिणी, गायत्री शुद्धं पूर्णं चिदानन्दं सदा माला पात्रे जडमरु यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम बाष्पवारी गुरवे प्राण नमस्कृत्य अनंत संसार समुद्रतार वैराग्य साम्राज्य पूजनाभ्याम त्या संगतीनेच विराग झाला मनोदरीचा, साक्षात परात्मा ठरा विठ्ठल। कुंडली ज्ञानदेव पंढरीनाथ सद्गुरु समर्थ त्र्यंबका गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु वीण देव तुझा पाहता नाही त्रैलोकी। माऊली ज्ञानोबा यांचा अभंग आहे। या अभंगामध्ये सगळ्यात आवडीचा विषय माऊली ज्ञानोबा यांचा या श्री गुरूंचं वर्णन ते करतायत या अभंगात। आमच्या ज्ञानोबा सगळे दुनिया कुणी योगी म्हणतं, कुणी ज्ञानी म्हणतं, कुणी ज्ञानी यांचा शिरोमणी म्हणतं। ज्ञानोबाला विचारलं माऊली तुम्ही कोण आहे नक्की? म्हणजे कुणी कुणी म्हणतात ज्ञानेश्वर महाराज वैष्णव आहेत, फार मोठे वैष्णव आहेत, ज्ञानदेव वैष्णव मोठा आहे की नाही। ज्ञानोबाला विचारल्यावर ज्ञानोबारायांनी सांगितलं म्हणजे मी सांगू का तुम्हाला कोण आहे? म्हणले मी फक्त माझ्या गुरुचा दास आहे, दुसरं कुणी नाही। म्हणजे तुम्ही योग बी केलेलं दिसतोय, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी जी योगाचं वर्णन केलंय का नाही, ती योग सूत्र आहे, त्यांनी सुद्धा तोंडात बोट घातलेत असले बघा वाचून म्हणजे कळत। आजच दुपारी थोडासा विषय झाला, म्हणलं वेद आहेत ना वेद, त्याच्यातलं उपनिषद नावाचं प्रकरण आहे, त्याचा जर अर्थ करायचं म्हणलं तर सोपा अर्थ करायचा। कशामुळे सोपा आहे? त्याचं कारण ह्या उपनिषद भागामध्ये ज्ञान सोडून काहीच नाही सांगणार ज्ञानोबा। काय शंका घ्या ह्याच्यात, फक्त ज्ञान सांगणार। बरं संहिता भाग आहे समजा, ह्याच्यात यज्ञ सोडून काय नाही सांगणार, आणि त्याच्यात उपासना कुठं कुठं सांगणार। ध्यानात आलं का? कळलं की? मग आता हा विषय ज्ञानाचा चालल्यावर म्हणल्यावर ज्ञान सांगता येतं की नाही माणसाला? समजते का? मग ज्ञान डोक्यात ठेवून त्याचा अर्थ लावायला सोपं जाईल। पण ज्ञानोबा यांचे अभंग आहेत का नाही,
ह्याच्यात म्हणजे कर्म बी असतं, उपासना बी असते, ज्ञान बी असतं, वैराग्य बी असतं, भक्ती बी असती. म्हणून नीट होती बुवा लोकांची. आज दुपारी एक अभंग बघितला होता, कमाल वाटते अभंगाची. आणि ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग म्हणजे अभंगावर कीर्तन करायचे अभंग थोडे, बाकी बसून शांत सांगायचे अभंग लय मोठे. तुम्ही उपनिषदावर कीर्तन ऐकलं का कोणाचं? तसलं नसतं. म्हणजे ही म्हणजे टाळ नाही, पकवाज नाही, कालवा नाही. आणि ज्यांना कालवा फिलवा पाहिजे तसली माणसं नाहीत. आणि तेवढ्यांचाच विषय आहे फक्त. ही फालतूक लोकांचा विषयच नाही. आत्ता प्रवचनात थोडाच विषय बघितला आपण, अथा तो ब्रह्मजिज्ञासा. ज्यांच्या डोक्यात कर्म संपून गेलेत, उपासना संपून गेल्यात म्हणजे त्यांची फळं ह्यांना मिळाले ते. आणि केवळ ज्ञानप्राप्तीचा अधिकार ह्यांच्याजवळ जळजळीत तयार झालाय. आता ह्याला ह्या जगातलं एक सुद्धा काय पाहिजे नाही. विठ्ठल विठ्ठल. मग त्याला सांगायचा विषय तेवढा ज्ञान आहे महाराज. तसं ज्ञानोबरायांच्या अभंगाचे अर्थ करायचे म्हणजे भलती अवघड आहेत. खरंच अवघड आहेत. आणि ज्यांनी केले त्यांची कशी आपदा होती ती दिसती. समजा आपल्याला कळू नाही तर नाही कळू, यांची आपदा झाली एवढं कळत. चला विठ्ठल. एकदा मागली आपल्या गाडीला ट्रॅक्स होती, तेव्हा एक हरणा बसवला होता. गोरख महाराजांनी बसवला असेल माझ्या अंदाजाने. ते वाजवलं की याव करायचं. मोठमोठं पैलवान दचकायचं पुढचं. 10-15 शिव्या द्यायचं ते. आता आत बसलाय त्याला माहिती का नाही आवाज हरणा वाजवला की कसा वाजणार ती माहिती का नाही. आणि माणसं कशी दचकते ते आत बसून दिसायचं. ध्यानात आलं का? तसा अभंगाचा अर्थ वाजला का नाही, की महाराज लोक कशी दचकल्यात ते दिसतं. आपल्याला कळू नाही तर नाही कळू. ध्यानात आलं का? विषय जड आहे तेवढं लक्षात ठेवायचं. कारण ज्ञानोबरामध्ये कशी वृत्ती कुठं फिरेल काय सांगता येत नाही महाराज. त्यांनी आता उपासना सांगितली, मनीत कर्म सांगून जातात, मनीत ज्ञान सांगून जातात, मनीत ज्ञानाची पराकाष्ठा सांगून जातात. असले अभंग आहेत महाराज ज्ञानोबरांचे. आणि खरंच ज्याला ज्याच्या आयुष्यात पुरुषार्थ करायचा आहे की नाही, त्यांनी उपनिषद समजून घेतले पाहिजेत, ब्रह्मसूत्र समजून घेतलं पाहिजे, भगवद्गीता समजून घेतली पाहिजे, ज्ञानेश्वरी समजून घेतली पाहिजे, अमृतानुभव समजून घेतला पाहिजे, आणि ज्ञानोबरांचा गाथा समजून घेतला पाहिजे. बरं का? महाराज लोक आहे का नाही, त्यांना सांगायचं महाराज आपल्याला तुम्ही का नाही फक्त ज्ञानेश्वर महाराजांचा गाथा समजून सांगा. आणि बिनघोरा ऐकायचं महाराज त्याचं. ती म्हणला ती म्हणेल त्याला कशाला पाहिजे गाथा आपल्याला, आधी आपण हरिपाठच घेऊन. म्हणला तसलं नाही करायचं. आधी हरिपाठ म्हणजे आधी हरिपाठ लिहायला का ज्ञानेश्वर महाराजांनी जसं लिहिलंय तसं सांगायचं वळीनं. तसं कशामुळं? कारण त्याला माहिती आहे कवा तरी कटाळून जाईल. आणि महाराज लोकाला का नाही ती गाथ्यातला अभंग बघितल्या कसं होत असतं ती का नाही. मला कवा अभंग वाचताना होतं म्हणून सांगतोय तुम्हाला. मी माग खूप हाऊस धरली होती बरं का. ज्ञानेश्वरीचे 700 वर्ष पूर्ण झाले त्यावेळेस आमच्या अण्णांच्या समोर कीर्तन चालू होते. मग प्रत्येक एकादशीला माऊलीचाच अभंग घ्यायचा. आणि जेवढे कीर्तन होतील का नाही, दिवसातनं 2 हो नाही तर 3 हो, फक्त माऊलीच्या अभंगावर कीर्तन करायचे. सगळे अभंग काय कीर्तनाला घेता आले नाहीत, कारण काय अभंग बरेच मोठे आहेत. काय घेता कीर्तनाला? कीर्तन 2 तासाचं ना अभंग म्हणजे 2 महिने चालायचो का अभंग, कसं काय सांगायचं. तरी बरेच अभंग मदालसा वगैरे बरेच सांगितलेले आहेत आणि बरेच नाही सांगितलेले. आज तर कशामुळे कुणास ठाऊक, पण गाथा जसा चाळीत होतो का तसं कीर्तन नाही केलेलेच अभंग दिसायचे. मी केल्यावर त्याला खुना करायचो त्या अभंगाला. नाही केलेलेच अभंग, खुना नाही केलेलेच अभंग बरेच दिसले आज.
आणि त्याचा अंदाज बी यायला लागला. पण त्याला कसं स्थिर बसून ऐकायचं काम आहे बघा. हे म्हणजे त्याला टायमाचं बंधन घालायचं नाही, ज्याला गडबड आहे त्याने ऐकायचं नाही, आणि शांतपणानं ऐकत बसायचं, तेव्हा त्याची मजा येते. विठ्ठल विठ्ठल. माऊलीच्या अभंगावर कीर्तन तर झालेच त्या टायमाला बरं का. पण माऊलीच्या ज्ञानेश्वरीचं 700 वर्ष झाले आणि पुन्हा समाधीची 700 वर्ष झाली. दोन्ही वर्षात समाधीचे 700 वर्ष झाले. त्यावेळेस माऊली आमच्याकडनं शरीरात नव्हते, पण त्यावेळेसही त्याच अभंगावर कीर्तन. पण पुन्हा म्हणलं प्रवचन तर दुसऱ्या कशावर करायचे, अभंगावरच प्रवचन करायचे. पण त्याची चव अनेक तरी माझ्या तोंडात आहे बरं का. तशीच तोंडात तुमच्या कानात आहे का नाही काय माहित नाही मला, माझ्या तोंडाला त्या अभंगाची चव आहे. आणि विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. एकदा करमळ्यात कीर्तन होतं बरं का. माझ्या लक्षात येईना अभंग कोणता घेतला होता. माऊली ज्ञानोबरायांचा अभंग घेतला होता. प्रवचन झालं होतं, त्याची ओवी ही होती. 4थ्या अध्याय सुरुवात होती. आज श्रवणेंद्र पाहले जेणे गीता निधान देखिले. सगळं प्रवचन ऐकल्यावर आमच्या अण्णाने 2-4 प्रश्न मला विचारले होते. म्हणजे तू ह्याच्यावर विचार कर. ज्ञात आलं की प्रश्न ऐकल्यावर असा विचार केला माझ्या अंतःकरणाने, आयला मला ही विषय तर माझ्या डोळ्यापुढे चमकून सुद्धा गेला नव्हता नुसता. समजतंय का. आता ही विषय बोलता बोलता वेळ नाही म्हणून राहिला असं जे झालं का, पण ती चमकून सुद्धा गेला नव्हता असले विषय. महाराज सांगतात मी माझ्या गुरूंचा दास आहे, ह्याच्यापेक्षा मला काय कळत नाही. आणि बाकीचे साधन मी केले नाहीत ही तर सोडूनच द्या, पण मला माहित सुद्धा नाही. श्री गुरूंचं दास्य सोडून दुसरं काय करावं लागतं ती मला माहित सुद्धा नाही. जप मला माहित नाही, तप मला माहित नाही, तीर्थयात्रा मला माहित नाही. मी साधू संतांच्या संगतीमुळे गेलो होतो काशीला, पण मला तसलं काय माहित नाही. मी फक्त माझ्या गुरूंचा दास आहे एवढं मला कळतं. विठ्ठल विठ्ठल. आता गोष्ट अशी महाराज म्हणजे काय हो, गुरु म्हणजे काय नक्की. गुरु म्हणजे कीर्तन करतो, पटका बांधतो, वारी करतो, त्याच्या गळ्यात माळ आहे, ती कवा बाबा ज्ञानेश्वरी वाचतो, ध्यानाला बसल्याने करतो, गंध फेन लावित असतो. मग तुम्हाला पटती घे व्याख्या. हे बघा, कोणची गोष्ट मोठ्या माणसाकडनं ऐकत. म्हणजे गुरु या शब्दाचा अर्थच असा होतो महाराज, सगळ्यात मोठा आहे त्याचं नाव गुरु. हे बघा, जीवापेक्षा मोठा आहे, जगापेक्षा मोठा आहे, देवापेक्षा मोठा आहे, शास्त्रापेक्षा मोठा आहे, ईश्वरापेक्षा मोठा आहे, ब्रह्मापेक्षा मोठा आहे त्याचं नाव गुरु. कारण ब्रह्माचं काम गुरु करतात, पण गुरुचं काम ब्रह्म नाही करत. अज्ञानाचा अंधकार म्हणजे गु शब्दानं वर्णन केलं, आणि रू शब्दानं त्याचा नाश करणारा याचं नाव गुरु असा अर्थ होतो. गुकारश्चांधकारो हि उकारस्तेज उच्यते, ऋकारस्तेज उच्यते. हा, वा वा, विठ्ठल विठ्ठल. श्रीमद भागवतात सांगतात महाराज, तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेयमुत्तमं शाब्दे परे च निष्णातम. महाराज सांगतात शाब्दे परे च निष्णातम, जो शब्द निष्णात आहे. शब्द निष्णात म्हणजे बोलायला चाबरा न. शब्द ब्रह्म जो आहे, वेद आहेत,
या शब्दात प्रवीण आहेत, प्रवीण. कारण कुठं विद्या या शब्दाचा अर्थ उपासना होतो आणि कुठं विद्या या शब्दाचा अर्थ ज्ञान होतो. कुठं कोणता अर्थ घ्यायचा कसं काय कळत. आत्मा या शब्दाचा अर्थ कुठं कुठं इंद्रिय होतो, कुठं कुठं प्रिय पदार्थ होतो, कुठं कुठं अंतःकरण होतो आणि कुठं कुठं अविद्या प्रतिबिंबित चैतन्य चिदाभास असा असतो. ह्याचा कोणचा अर्थ कुठे घ्यायचा आपल्याला कळेल का. आपण सगळं जी बोलतोय का ना ती मोहगम पंचे, मोहगम पंचे ध्यानात आलं. मग ह्याच्यात जो निष्णात आहे महाराज, निष्णात, ह्यानं शंका विचारायची आणि ह्याला त्या शंकेनं वाडूळ गुहळलंय महाराज. पण ह्याच्या अंतःकरणात त्याची शंकाच नाही, त्याचं उत्तरच आहे. ध्यानात आलं का. आणि त्याचं उत्तर सुद्धा असं आहे ते असं अंदाजे 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 धोरणांना नाही देत. आता समजा आपल्याला विचारलं शिवाजी महाराजाचा पुतळा मुंबईत आहे का हो, तुम्ही मोहगम उत्तर सांगा बरं, तुमचं काय मत उत्तर. हाय असणारच, त्याचा काय विषय. तो मारुतीचं देऊळ मुंबईत आहे का, आणि नव्या मुंबईत मला आलं का, मला एवढी वस्ती असली तर तिथे बी असतं. पण हे उत्तर मोहगम झालं का नाही का, ह्याला माहिती नाही महाराज. ध्यानात आलं का. म्हणून शब्दावर ज्याचं असलं प्रभुत्व आहे महाराज, वेदाला जे म्हणायचं ह्याच्या अंतःकरणात प्रगट करायची ज्याची ताकद आहे त्याला शब्द निष्णात म्हणतात. ध्यानात आलं का. नाहीतर समोरचा नीट आहे का, मी काय सांगतोय, समोरचा अधिकारी ज्या लायकीचा आहे का नाही त्या लायकीचा अर्थ करायचा. विठ्ठल विठ्ठल ज्याचं अंतःकरण अत्यंत विरक्त आहे त्याला विरक्तीचं कौतुक सांगायची काय गरज आहे. आलं का लक्षात. त्याला जे लागेल ते सांगितलं पाहिजे महाराज. आणि ह्याच्या अंतःकरणाची अशी इच्छा असली पाहिजे, ह्याच्या अधिकाराचा उत्कर्ष झाला पाहिजे. मी बोलतोय ते समजतंय का. म्हणून आत्ताच आपण प्रवचनात विषय पाहिला. ध्यानात आलं का. काय सांगितलं, वाच्य केले न बोलणे कृपानिधी, मग पार्थू देवा ते म्हणे, जी तुम्ही मज कारणे, वाच्य केले न बोलणे कृपानिधी. म्हणजे ह्याला शब्द निष्णात म्हणतात महाराज. दुसरी गोष्ट अशी, तो अनुभव निष्णात असला पाहिजे महाराज. अनुभवात अतिशय परिपक्व असला पाहिजे. कारण त्याला माहिती ह्याची कोणची, हे बघा ह्याच्याजवळचा मलनिवृत्त झालाय का नाही ह्याला बघितलं कळलं पाहिजे. त्याला ह्याच्यावर श्रद्धा किती ती बघितलं कळलं पाहिजे. ही टिकणार आहे कवर ही त्याला बघितलं कळलं पाहिजे. त्याला अहंकार आहे का ही त्याला बघितलं कळलं पाहिजे. आणि नाही तर थोडंफार त्याला डवचून बघितलं आणि तवाच कळतं ह्याजवळ अहंकार किती, ह्याजवळ श्रद्धा किती, ह्याच्याजवळ जिज्ञासा किती मोठी. आणि ही जर ह्याच्यात सगळ्यातच गाबुळ असलं का नाही, हे काय टिकत असतं काय असलं, कळतंय का. हे टिकायचं लक्षण नव्ह महाराज. मग महाराज सांगतात त्याच्याजवळ अनुभव ज्ञान निष्णात असली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट अशी महाराज, ही परब्रह्म आहे ना ती ज्याचा आश्रय करते. बघा विचार करून. ठल विठ्ठल महाराज सांगतात, धाडसाने अर्थ करायचे काहीतरी नीट लक्षात घ्या. महाराज सांगतात, महाराज तस्मात गुरुम प्रपद्येत, नाही रे दुसरा श्लोक मला श्रुती पाहिजे. समित पाणिम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. त्यानं समिधा हातात घेऊन जावं आणि कुठं जावं तर गुरुमेवाभिगच्छेत, श्री गुरूंच्या जवळच जावं. आणि श्री गुरूंच्या जवळ जावं, समिधा घेऊनच जावं. आणि श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ पुरुषांच्या जवळच जावं, दुसरीकडे जाऊ नये. कदाचित जीवाला माझा उद्धार व्हावा असं वाटत नसलं का नाही, तर जिथं गेल्यावर त्याच्यासाठी जे प्रयत्न करतील त्या संतांच्या जवळ जावं.
लक्षात आलं का? ती नादी नाही लागणार संसाराच्या नाही, कशाचं ना लावणार बी नाही, त्याच्यात काय दम बी नाही, एवढं सांगेल महाराज. त्याचे जाऊन बसले की ह्याच्या लक्ष द्यायला पाहिजे महाराज. कशाच्या काय पंचायतीत आपण कशाच्या नादी लागायला लागलो? कारण तुम्हाला असं वाटतं का संसार कायम सुख देईल माणसाला? म्हणजे ती ह्या संसारच कायम नाही, सुख काय कायम देतो? ध्यानात आलं का? म्हणून महाराज सांगतात या जगामध्ये जीवाची अतिशय करुणा करणारा एक वर्ग आहे, त्यांचं नाव संत आहे. अति करुणा करणार, त्यांच्या इतके करुणा कोणी नाही करीत महाराज. देव करुणा करतो, मग देव करतो ना करुणा. हे बघा, ही बोट दिलेत ती देवाने दिलेत, नख दिलेत ते देवाने दिलेत, अंतःकरण दिले ती देवानी, वाणी दिली ती देवानी, कान दिले ती देवानी. आत्ता पोत्तर आपल्याला खाऊ घातलंय ना, ती परमात्म्याला खाऊ घातलंय. तुम्हाला जर वाटत असेल का ना आपण आपल्या कर्तबगारीवर जगतोय तर मूर्ख आहे. आम्ही काशीला एकदा गेलो होतो, त्यावेळेस काय प्रशस्त जागा मिळाली नव्हती. फक्त स्वयंपाक करायचा, जेवायचा आणि पुढे जायचं, एवढाच कार्यक्रम होता. मग खालच्या जिन्यावर वर यायचं, वर आलं की पुढे एक फरांडा आणि त्याच्या मागं खोल्या. ज्ञात आलं का? मग त्या फरांड्याच्या मध्ये आणि जिथं जिना होता तिथं आम्ही शेगड्या टाकल्या, स्वयंपाकाला सुरुवात केली. आता 2-4 गाड्या तर सरळच असतात. शेगडी चालू झाली आणि त्याच्यावर मोठा तवा टाकला, जेव्हा चपात्या चालू झाल्यात आहे, एक माझ्या डबल माणूस असा जाड होता. आता तुमच्या ध्यानात कोणाच्या असला तर बघा, असा जिन्यातनं चढायला ती कडनं कटाडा नसतो का, त्याच्यावर असा वाकून उभा राहिला होता. आणि आम्ही जवळ चपात्या करीत होतो तवर ती तिथं उभा राहिला होता. आता जेवायला बसा म्हणून सांगितलं, बसा सगळेजण. बसा म्हणल्यावर त्याला मी म्हणलं बसा की जेवायला, बसा की. गळा डोळ्यातनं पाणी आलं त्याला. मी म्हणलं का हो महाराज जेवत नाही का तुम्ही? त्याच्या शेजारच्या माणसं, त्याला बोलताच ये ना, त्या शेजारच्या माणसाने सांगितलं कितीतरी दिवस झाले ह्याला एक घास सुद्धा खाता येत नाही. शरीर तर एवढं मोठं, एक बी घास खाता येत नाही, अन्नच खाल्लं नाही म्हणले ह्याने. पीत असेल दूध फीत काहीतरी सकाळी. महाराज आपण 2 ते 4 भाकरी चुरून खातोय, काय होत नाही हो. लय झालं तर 1-2दा जावं लागतं बाहेर गडबडीनं. पुन्हा काय, पुन्हा पहिल्यासारखा संध्याकाळी जेवायला पहिल्यासारखा. काय माणसं तर सकाळी जातच नाही, जेवल्यावर चालतात. विठ्ठल विठ्ठल. ते कुणाचे उपकार आहेत माहिती का? हे भगवंताचे आहेत महाराज. आता एवढा मोठा देह दिला, हे विचार करायचा बघा दिला. मला वाटतं सकाळी विषय झाला काय की आमचा. हे बघा, हे परमात्म्याने कान दिलेत ना आपल्याला. मग जर त्याला वाटायला लागलं की नाही पुढच्या जन्मात ही ना ऐकत, मला कानच देत नाही ती. ज्ञात आलं का? उंदराला कान असतात का नाही? उगं बारकोला असते, त्याला किती काय ऐकू यायचे. मांजराचा ऐकवायला आवाज म्हणजे मत झालं. ज्ञात आलं. आता तुम्ही बघितलंय का डासाला कान असतात का? माशीला कान असतात का? पालीला कान असतात का? गोगलगायला असतात का? ती म्हणला ह्या कानाचा ह्याने आयुष्यभर उपयोग केला नाही, कशाला पाहिजेत कान ह्याला? काय पायाचा उपयोगच करीत नाहीत महाराज. त्याला काय देव माहिती का, धर्म माहिती का? ती कीर्तनाला जाते का? पाहुण्याची घरं मात्र वैतागून सोडल्यात सगळी त्यांनी. बर हो, आपण म्हणलं का नाही तेव्हा तुमचा पाहुणा आला काय? हा, आमचे ज्ञानोबा सांगतात तीर्थयात्रे तुकोबा सांगतात तीर्थयात्रे जाय चुको नको, जव हे सकळ सिद्ध हात चालावया पाय तव तू आपू
स्वहित पाहे दीर्घ यात्रेला चुको नको जब ये सकल सिद्ध है आप तारावया तब आपने स्वहित पाहे जब काया से दूरे खेला महाराज सांगतात परमात्म्याने केलेले उपकार आहेत महाराज. हात दिलेत, पाय दिलेत, तोंड दिले आणि ज्ञानेंद्रिय 5च्या 5 दिलेत, कर्मेंद्रिय 5च्या 5 दिलेत, अंतःकरण दिले महाराज. मन, बुद्धी, चित्त, अहंकार काहीच कमी नाही केलं. असला देह दिलाय. आणि ह्याच्यातली थोडे माणसं असतील जी लहानपणी उपाशी मेले का, असले थोडे असतील. आता बाकी सगळे उपाशी मेलेले मरून गेले. चला विठ्ठल. विलास महाराज तुम्हाला आठवतं का लहानपणी उपास काढलेलं? नाही आठवत. माझ्यापासून तर मला तर नाही गाडी आठवत. तुम्हाला आठवतं का उपास झोपलेलं? नाही आठवत. मग आता तुमच्या वरील जी असतील का नाही 70-75च्या पुढची 72च्या दुष्काळात गावलेली म्हणा की चला विठ्ठल चला आता उपाशी मरत नाही कोणी महाराज. खाऊ खाऊ मारतात, उपाशी नाहीत मरत. लवकर कशामुळे उलट त्यात माणसं हॉटेलात खाऊन. घरच्या भाकरी कुठं गोड लागते त्यांना. हॉटेलात राव ज्याची नावच माहित नाहीत असले पदार्थ आहेत आणि लय माजलेवणी जेवतात. ह्याच्या बापाने खाल्ल्या होता का 10-12 भाज्या, 7-8 पापड्या, 5-6 लोणचे आणि 2-4 भातन चपात्यान आणि कांदन बटाटन काय बी चिरून खायचं तेवढं खायचं आणि हात धुवायचं. असंच आहे का नाही? असं. बरं आता तुम्हाला काय माहिती त्यांनी ह्याच्यातलं नाही बुडविलेलं कालवण, नाही तर निम खाल्लेलं कालवण पुन्हा बघूल्यात वाच. चला विठ्ठल कारण माणसं इतकी येडवणी कशामुळे करतात माहिती तुम्हाला? फक्त हे असल्यामुळेच करतात. परवा मी लय मस्त वाचलं काहीतरी. म्हणले ही म्हणले माजुरी आहेत का नाही माणसं, ह्यांच्या पंक्तीला बसून जेवल्यापेक्षा म्हणला चांगल्याच्या संगतीला उपाशी बसलेलं परवडलं राव. यांच्या पंक्तीत जेवण आहे. चला विठ्ठल आपण राव कापडच कापड आहेत आपल्याला. मला एक म्हातारा म्हणलं होतं, बरं म्हातारा नाही ते आता, ती म्हणला मला माझ्या घरात जायचं भ्याच वाटतं. म्हणलं का? गमताड होतं बोलायला.
ती मला माझ्या घरात गेल्यावर पूर्वी भिताडाला कोपऱ्या वाचावं म्हणून कडला भिताडाच्या शेवटच्या कडल चौकट असायची, हाय का नाही, 10-15 पत्र्याची खोली त्याची, आणि त्याच्याच पलीकडे एक खोली आणि बाहेरच्या बाजूला स्वयंपाक. म्हणलं तुला काय होते, बिहायला काय होते? ती म्हणला आत गेलं की तिथं ओळीनं तसलं कापड अडकवायचं काय असतं तसलं, आ नाही नाही खेळ नसतात का ठोकलेलं, नवीन नाही जुनं, इतकी फळीन त्याला खेळ. आणि म्हणला त्याच्यावर जीनच्या पॅन्टीत म्हणला माझ्या पोराच्या. मी आत गेलो की मला वाटतं भिताड येतंय काही. जुनी माणसं आहेत का नाही, ह्यांच्याजवळ 2च धोतर महाराज. कुठं बी गावाला गेलं की धोतर पांघरायचं, टाकायचं खांद्यावर आणि चालायला लागायचं. मग नेसलेलं धुवायचं आणि दुसरं पांघरायचं, आणि ती रास्तार तीच पांघरायचं, आणि ती दुसऱ्या दिवशी नेसायचं, आणि ही वाळू घालून पुन्हा गडी घालून ठेवून पांघरायचं. आपल्याला कापडाला कमी नाही, खायला कमी नाही, राहायला कमी नाही. एक जणाचं ते छपारश्या करायचं काम उन्हा ह्या पावसाळ्यात झाले का? छपरच नाहीत कोणा. बर का, मोदी साहेबांनी भारी कृपा केली. हो, चांगलं आहे का नाही? सगळ्याला चांगलं आहे, मस्त आहे. परमात्म्यानं हायगय केली नाही ही भगवंताची कृपा आहे महाराज. पण असला मोठा देह देऊन, इतकी मोठी सोय देऊन, इतकं मोठं आयुष्य देऊन, पहिली माणसं का नाही अशी बघत बघत मारायची राव, बघत. बाळ आता का नाही बाळातपणाच्या रोगात लय मारायचे राव, आणि बारकी लेकरं तर किती बी मारायची. आमचा आजा होता, आईचा बाप, त्याच्या आईला 21 लेकरं झाली. किती? 21. त्याच्यातली 2 राहिली होती फक्त, एक पोरगा आणि एक पोरगी, 2च राहिली. मग किती मिळली? 19. म्हणजे 19 दुनी किती? हा 38. म्हणजे जवळजवळ 40-45 वर्ष हीच कार्यक्रम आहे का ना? झालं की न्यायचं पुरायचं, पुन्हा झालं की न्यायचं पुरायचं, हीच कार्यक्रम आहे का नाही? मग लेकरं मारायची, बाया मारायच्या, माणसं मारायची. आणि ती प्लेग आला होता, गोळा उठला म्हणतात का नाही बाया, आताच्या म्हणत नाहीत. तुला कोरोना म्हणत असल्यावर मला काय आता भांडणं नाहीत ऐकली मी. पण माझ्या लहानपणी ऐकायचं, त्याला गोळा उठला, तिला गोळा उठला असं म्हणायचं. गोळा म्हणजे प्लेगची साथ आली होती तेव्हा, आहे का नाही? हागवक एक असायची, कॉलरा म्हणायची त्याला, त्याची एक साथ यायची, पटापट पटापट मारायची, पटकी. बर का, तसल्याच कशातच घावलो नाही की आपण, आहे की नाही? वाचून आलो येथवरी. फक्त भगवंताची कृपा आहे महाराज. आता कोरोनात गेली ती गेली का नाही, आपण तसल्यातनं राहिलोय का नाही? त्या कोरोनात काय काय होऊन राहिल्यात. ईश्वराची कृपा आहे महाराज. पण मला सांगा, अनेक आपल्याला ब्रह्मदेवा इतकं आयुष्य दिलं तरी आपण काय करू? मला सांगा. गाया झाली की शिरड, शिरड झाली कोंबड्या, कोंबड्या झाली की दुकान, दुकान झालं केळं विकायची, ते झाल्यावर पुन्हा असंच करू की दुसरं काय करू? म्हणा आता मी काय धंदा करीत नाही, पण म्हणले पोरांना काहीतरी करू लागाव की. तसं कसं? काय काय तर पोरं इतकी बिनाबरुचित का नाही, तीच कामं सांगतात म्हाताऱ्याने, हे बी तसल्याला लायकीची. एक तर वाघ, एका तर वाघानं का नाही 7-8 गाया केल्या होत्या जरशा. बरं का, हे नुसता टोपी घालून गावात हिंडायचा, आणि म्हातारं मेलं. आता रस्त्याला होतं त्याच्यामुळे माझं लक्ष सारखं त्याच्याकडे. बरं का, म्हातारं मेलं 3ऱ्या दिवशी गाया ऐकल्या त्याने. हो, मेल्या त्या दिवशी नाही ऐकता आल्या, दुसरे दिवस तसं गोड नाही दिसत. मग त्याला सावडून आलं का नाही, त्याने आदल्या दिवशी सगळं ठरवून टाकलं होतं. टेम्पो फेम्पो भरून घेऊन गेल्या गाया. का आता कोण शेण उचलायचं? तू जगून काय करणार मला सांग ना ह्या आयुष्यात? फक्त संसार करणार होय? संसार करायला जगावं लागतं काय? हो, महाराज सांगतात, हो का,
ही भगवंतानं केलेले उपकार आहेत. पण ह्या उपकारानं आम्ही उद्धरायचो ना, एवढं लक्षात घ्यायचं. मला एवढाच विषय सांगायचा, एवढा लक्षात आला तुम्हाला. आता ह्यांच्या बोटाला धरून चांगल्या रस्त्याला कोण न्यायचं, ध्यानात आलं का? मग ही दुसरं जी काम आहे का नाही, ती संतांच्याकडे महाराज. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला शाळा शिकू वाटली का नाही, नोकऱ्या करू वाटल्या पण लागल्या नाही, ध्यानात आलं का? शेती करतो पण त्याला काही यश येईना, ध्यानात आलं का? सगळ्यांनी आपल्याला निपसून हाणलंय पण आपल्याला काय सोडू वाटेना ती, ध्यानात आलं का? पण आपल्याला मनानं पंढरपूरला जावं असं वाटतंय, चैनच पडन असं आठवतंय का तुम्हाला? मला नाही आठवत. वारी बुडली तर बुडली का दुकान बुडलं तर बुडलं, नक्की काय आपलं धोरण? वारी बुड. कारण वारी म्हणजे आपली गाजराची पुंगी. वाजल तर वाजल आणि पुन्हा टाकायची खाऊन. हो, खायला वारी संसार कुठं सोपा आहे खायला? संसार करील तर करील आणि टाकील खाऊन, असं आहे का? हे संसार खात नाही आपण, त्याला का नाही वज्रलेप करू करू पोरांच्या हवाली करतोय आपण. आणि परमार्थाचं कसं केलं ते केलं, नाही केलं तर केलं. हरिपाठ झाला तर झाला, काकडा झाला तर झाला, निमात झाला तर निमात झाला, आणि कुणी नसला ऐकायला म्हणजे नाही बी झाला. त्याला माऊली ज्ञानोबारांनी एक ओवी सांगितली महाराज. ज्ञानोबाराय सांगतात, नित्य आदी कर्म आहेत ही होत नाहीत त्याच्याकडनं, पण त्याच्या जीवात दुखत नाही महाराज, झालं नाही म्हणून. स्नान केलं नाही म्हणून जीवात दुखत नाही. कसला शब्द वापरलाय, ध्यानात आलं का? हा, ते जया न दुखे जीवा माझी. नित्यादी कर्म थांबल्यावर ज्याच्या जीवात दुखत नाही महाराज. आपला हरिपाठ राहिला, आपली संध्या राहिली, आपला जप राहिला, आज थोडाच झाला, आज देवाच्या पाया पडायचं राहिलं, असं नाही होत महाराज. आणि म्हणले जप करायला बसलो पण एक सुद्धा जप झाला नाही. पण मला जगाला काय माहिती, आपण बसलो एवढंच दिसतंय दुनियाला. ह्याच्यावर समाधानातही महाराज सांगतात ही त्याच्या मनात दुखत नाही महाराज. ह्याला हे ज्या बारक्या बारक्या दुरुस्त्या आहेत का नाही, ह्या दुरुस्त करायची ताकद फक्त संतांची महाराज. ह्याच्या जीवाला लाज वाटते महाराज. ह्याला वाटतं मला या बाबा या कवर वाट बघतोय राव तुमची, उशीर केला आज वारी येऊन घ्यायला. मग ते आला, आपला बसला, हरिपाठ म्हणला. ती मला थांबावर का च्या करतो म्हणला, करा की लवकर पुढे जायचंय मला. ती म्हणला नाही नाही, मालकीन कांदा खुरपती. आणि तेवढं 2 वाप झाल्यावर मी त्याला सांगितलं ये म्हणून, तवर मी दारा काढतो. त्याला आता त्याला हितनं केमला जायचंय पुन्हा बरं का, त्यालाच बसवून घेतलं. ह्याच्या मनाने असा विचार केला नाही महाराज. ही 15 दिवस चलतोय आणि मी ह्याचा 1.5 तास वाया घालवलाय. चलून 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 कटाळून गेलाय आणि 1.5 तास वाया घालवलाय. बरं आता माझ्या दारात बसविल्यावर मी त्याच्यापाशी बसावं का पुन्हा मी माझी कामं करावं, असं. फक्त ही जर गपचूप उठून चालला का नाही, त्याला दाब पितो बसक महाराज. चला विठ्ठल. बरं त्याला त्या बिचाऱ्याने जाता जाता सांगितलं की म्हणले चला की राव वारीला, चांगलं आहे राव वारीला, चला तुम्ही मासे. मला महाराज जेवायचं कुठं, आता आमच्यासारखी माणसं आहेत म्हणून तुम्हाला म्हणते चेप्या जेवा. ह्याला वाटतं मी म्हणजे कसला उदार करणं कोणाला माहिती. एका वारकऱ्याला च्या पाजला, ते म्हणा चला राव तुम्ही माझ्या संग चला. मग मला हे चलत गेलाय पंढरपूरला, चलत माघारी आला. मला बाबा तुम्हाला पोरं किती? ते मला 4 पोरं आहेत. एक दिवशी बसल्यावर विचारलं मला सांभाळतात का? ह्याने सांगितलं माझा थोरला पोरगा मामलेदार आहे आणि दररोज दर महिन्याला 10,000 रुपये लावतो माझ्या खात्यावर. मला म्हणतोय मी तुम्हाला गाडी घेऊन देतो. ते मला मान्य होय. वारकऱ्याला पटेल का ती गाडी पंक्चर झाली आणि पंक्चर काढीत बसला दुकानात. चालायचं आपलं आहे का नाही, तोंडाने देवाचं नाव घ्यायचं, पायाने ज्याला चालता येतं त्याने चाललंच पाहिजे महाराज.
आपण असा विचार करा, आपण संसार करून नक्की काय करणार? करी नका तो. बरं करशील तर किती दिवस? ह्याला वाटतं अनेक 15 वर्ष तरी आपण मस्तपैकी संसार करू, आणि मला 3च दिवसांनी वारं गेल्यावर, 3 दिवसांनी वारं गेल्यावर आणि 3 वर्ष नीट नाही झाल्यावर ध्यानात आलं? असा विचार कर की तुला कसं वाटतंय असं सुईनं चलत सगळं? ध्यानात आलं का? परमात्म्यानं दिलाय त्या सगळ्या संधीचा उपयोग करायला पाहिजे महाराज. पण ह्या जीवाला संसाराचं टपकं बसलं तरी सावध होत नाही, आणि ह्याला समजून सांगून सावध करणारी एक जात ह्या जगात आहे, त्याचं नाव संत आहेत महाराज. ह्याला लय माया लावावं लागते, ह्याला ती कळावं लागते, आणि मग त्यांच्या एका एका शब्दाची किंमत ह्याला समजते हळूहळू. कालचं प्रवचन आल्यावर ह्या ऐकल्यावर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात बऱ्यापैकी येतात. विठ्ठल विठ्ठल. महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जीव परमार्थ का करीत नाही त्याचं फक्त एक कारण आहे महाराज, पाप. ही जप का करीत नाही त्याचं कारण पाप आहे. वारी का करीत नाही त्याचं कारण पाप आहे. साऱ्या रस्त्यानं देवाचं नाव का घेत नाही त्याचं कारण पाप आहे. परमात्म्यासाठी ह्याच्या अंतःकरणात ओढ का जन्माला येत नाही ह्याचं कारण पाप आहे. हे कीर्तन नीट का ऐकत नाही ह्याचं कारण पाप आहे. आणि हे जे ऐकलेलं कीर्तन हे डोक्यात का राहत नाही त्याचं कारण पाप आहे महाराज. हा, वा वा वा. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड पाप ठाके हिताड तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. हिताच्या आडवं फक्त पाप येतं महाराज, आणि हीच सगळं काय करते प्रतिबंध. नाड म्हणजे ही नडीवतंय महाराज आम्हाला. आता ह्या पापाचा नाश कोण करील ह्या जगात? आपल्याला असं कवाच कळत नाही महाराज. आपल्या पापाचा नाश आपण आपल्या कर्मानं केला पाहिजे. इतकी अक्कल येते होय आपल्याला. महाराज मला आपण कुणाचंच वाईट केलं नाही. अरे मला तो कुणाचंच वाईट नाही केल्यावर तू जीवनमुक्त झाला असता का आतापासून? ते आपण असला भाव खात जाऊ नाही बरं का कवा. ही ह्याच्या 2-3 पिढ्या बघितल्या का नाही आधीच्या, तर ही काय बी खात होती महाराज. ही काय बी खात होती, काय बी करीत होती. माझ्याजवळ पाप नाही डोक्यात आणू नका. मी एक गंमत सांगत असतो, ऐका तुम्ही. तुम्हाला कोणाकोणाला असं वाटतं की माझ्या 5 पिढ्याच्या पूर्वी एक संन्यासी झालता आमच्या कुळात? नाही, एक योगी झाला होता आणि एक आशील वारकरी झालता. नाही, मग ह्या साध्या 3 गोष्टींनी मग काय याज्ञिक झाला असेल काय? दानी तपस्वी. ऐकलं का? व्यास महर्षी सांगतात आहे महाराज. व्यास महर्षी चंद्रवंशाचं वर्णन करायला लागले का नाही? तर राजा भगीरथ आहे ना, भगीरथ 2 राण्या घेऊन गंगोत्रीला जाऊन तपश्चर्या करीत होता. गंगोत्रीला ध्यानात आलं का? माझ्या उघड डोक्यात यायचं की तपाला निघाल्यावर ह्याने काय राखेल एक गटुड, तिच्या डोक्यावर एक, ह्याच्या डोक्यावर एक, आणि मग त्याच्यात पिटन आणि डाळीन मिटन असलं घेऊन गेले असतील का? आणि गंगोत्रीवर काय फळं येतात काय? फळं झाडाला ध्यानात आलं का?
इथं फसा फसा वारं घेणारा सुद्धा जात येत नाही. कळतंय का? आपण इथं बसून कसा श्वास घेतो तसा घेणाऱ्याला वर जाता येत नाही महाराज. ज्याला ह्या आता आपण जेवढा श्वास घेतोय का नाही त्याच्या 10% ज्याचं भागत का ती वर जातात महाराज. आमच्या महाभारतात विषय झाला होता. म्हणजे धर्मराजानं बाकीचे जे ब्राह्मण आहेत ना त्यांना सांगितलं महाराज तुम्ही इथं थांबायचं. जे अत्यंत तपस्वी त्यांना सांगितलं तुम्ही आला तर हरकत नाही वर. बाकी खालच्या राजाच्या ताब्यात देऊन टाकलं त्यांना. विठ्ठल 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 विठ्ठल. असलं तपश्चर्या कोणी करीत होतं का? नाही राहू तसलं विकून नाही. म्हणून आपण पापी एवढं ध्यानात राहू द्यायचं. आपल्याला पांडुरंगा सारखं ध्यान होतं का? नाही. मग हे जेवणच ओळखायचं आपण पापी. मला नेहमी वाटतं महाराज आपल्याला पांडुरंग आवडतो का नाही? आणि पांडुरंग आवडतो का पोरग ज्यादा आवडतं? मग पोरग आवडतं. ह्याचं नाव पाप आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. मला पोरग काय करीत असतं? मला कारकून आहे कारकून. ती कारकून पोरग आवडतं आणि देव आवडत नाही म्हणजे किती शहाणा आहे आपण. होय मी विचारतो मला होय रे तुला तुझ्या पोराने ही नख तरी दिले का? नख सुद्धा दिलं नाही महाराज. केस सुद्धा दिले नाहीत त्यांनी. नख सुद्धा दिलं नाही. आणि आंगरट सुद्धा ह्याने आणलंय कामाला जाऊन त्यांना घेतलं. काय लागला कौतुक करायला पोरांचे. गुतू नको लय ह्यांच्यात. आलं का लक्षात? हे काय नाही तुला होत आहे का नाही. तुला जवळ हिरी बारवा होत्या तवर हिरी बारवा करून घेत्याल. ती होत नाही तवर खुरपून घेत्याल. ती नाही झाल्यावर मग गुर देतात तुझ्याकडं सोडून. गुर सोडून. आणि ती नाही झाल्यावर वाळवणाला राखून बसवित्याल. ही कंबार फिंबार गेलं का नाही इतकी चकाटी देऊन बसवायचं. आणि ती झाल्यावर मग म्हणत्याल परमार्थ करीत जा. म्हणून वाट बघू नका कुणाची. माझी बायको मला म्हणेल परमार्थ करण. पोरं म्हणत्याल ह्याची वाटच बघायची नाही महाराज. आपलं आपण आपल्या हिमतीवर करायचं. देवानी मला माझ्या स्वतःसाठी जन्म दिलाय महाराज. पण मला ही सुधरतच नाही. आणि ही सुधरल कशातनं? शास्त्रातनं. पण शास्त्राचा अर्थ अनुकूल काढतो मनुष्य. म्हणून शास्त्र कोण वाचतंय? बघा बरं विचार करा. आपण जन्माला आल्यापासून आपल्याला कळतंय तेव्हापासून दररोज एक पान फक्त ग्रंथ वाचला. एक पान. हो ही लेकरं लहान होती का नाही तेव्हा महाभारताची 4-5 आवृत्त्या झाल्या होत्या इथं. आणि ती सगळ्यात मोठा सुवर्ण काळ घेतला. ठल विठ्ठल. एक पान वाचायला का हरकत आहे? हो ज्ञानेश्वरीचा मी तर कधी कधी विचार करायचो महाराज ज्ञानेश्वरीचा रोज एक अध्याय वाचायचं. 18 दिवसात पारायण होईलच की. पण 1-2 अध्याय वाचल्यावर पुन्हा वाटायचं मला नाही जाऊ दे निमाच वाचू. मग निमा वाचायचं. पुन्हा 1-2 दिवसांनी एकच श्लोक वाचायचा. आणि पुन्हा एकच वही वाचायची. पुन्हा फळीवर ठेवलेली सोडायची सुद्धा नाही. पुन्हा असं पाया पडायचं. किती चावण्याचा आहे गडी. गुरं खरी सोडतोय मला. बरं माणसं तरी काय करणार आहेत तुमचं मला सांगा ना. ध्यानात आलं का नाही? ही माणसं आहेत का ना ही समजा ही मिळाला तर काय करत्याल? ही मला खरोखर नेऊन जाळत्याल आणि दाटून रडत्याल. जाळताना खोटं जाळत्याल का? आणि रडताना खरं रडत्याल का? अजिबात रडत नाहीत महाराज. हो काय तरी इतके सुशिक्षित असतात. कीर्तन फिरतन ऐकलेलं असतं. त्यांना कीर्तनानं गेलेलं नाही रडू आधीच गेलेलं. विठ्ठल. त्यांना सुधारायची शक्यता ग्रंथात नाही. ग्रंथात ह्यांचा संबंध नाही. आलं का लक्षात? लहानपणी काय आपल्या आई आपल्याला सांगत होते काय रोज पुथी वाचित जा म्हणून? हो तिने असं नाही सांगितलं का महाराज तू ज्ञानेश्वरी वाचली का? किती वेळा वाचल्या? मग जेवायचं नाही तर जेवायचं नाही तिकडे मागून खायचं कुठं बी नाही महाराज. तिने बी नाही शिकवलं आपल्याला. आपल्या मनानं समजलं का? नाही समजलं.
आपल्या माग लागून आपल्याला शिकवायची ताकद फक्त साधूंची महाराज. कारण त्यांचं काम झालेलं आहे आणि त्यांना आमचं काम करायचे. ध्यानात आलं का? ज्याला कळतं का साधुत्व त्याच्या लक्षात येतं महाराज. आमचे तुकाराम महाराज सांगतात आमच्या पापाचा जाळ फक्त साधू करू शकतो. ध्यानात आलं का? पापाचा नाश आमच्या साधू करू शकतो, दुसरं नाही करणार महाराज. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. नाही तर महाराज सांगता संत कृपेचे हे दीप संत गरी साधका निष्पाप गरी साधका निष्पाप संत कृपेचे दीप आहेत महाराज. करी साधका निष्पाप. आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं माझ्या अंतःकरणामध्ये जर शास्त्रानं प्रवेश केला असला ना तर त्याला फक्त एक कारण आहे. म्हणजे काय कारण आहे? म्हणजे महापुरुषांना वाटत होतं मला कळावं आणि म्हणून मला थोडंफार कळायला लागले. माझ्या ठिकाणी परमार्थाचा जन्म देणारी माता साधुईत, पिता साधुईत आणि गुरु साधुईत आणि त्यांचं पोषण करणारे साधुईत आणि त्याला फळ देणारे साधुईत महाराज. तुम्ही संत माय बाप कृपा कायमी पतित कीर्तिमान. आता संतांचा थोडक्यात विचार कळला ना. आता हे सगळे संत 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 ह्या जगातली घेतले की गोळा करून म्हणजे त्या सगळ्यांचा राजा एखादा असेल का नाही. आता हे आपण करी माणसं म्हणजे प्रजा, ह्या माणसातलाच एक माणूस म्हणजे राजा असं असतं का नाही. ती भाग्यानं मोठा पाहिजे, अकलीनं मोठा पाहिजे, पराक्रमानं मोठा पाहिजे, साधना सगळेच मोठा पाहिजे का नाही. तीच राजा आहे. नाही तर कुणी बी राजा कसा काय असतो. असं आहे. मला जंगलाचा राजा कोण, मला कावळा म्हणजे तसं नसतं. होय, कावळा काय राजा असतो का? कोला राजा कसं काय वाटतंय बघा बरं तुम्हाला. आणि माणसं आहेत ना, माणसं ह्यांच्यात जो आर्य आहे आणि क्षत्रिय श्रेष्ठ हे राजा शोभत असतो मला. कारण त्याला शास्त्राची पाहिजे तेवढी किंमत आहे, अंगात पराक्रम आहे महाराज. बर का, राणी वय त्याच्या अंगात, राणी राज्य करायला शोभत होती. तसं काय काय संत आहेत ना वैराग्य दाखवतात, काय काय संत आहेत ती भक्ती दाखवतात, भक्ती शिकवतात. काय काय संत आहेत ती कर्म शिकवतात बर का. आणि काय काय संत आहेत ती श्रद्धा शिकवतात महाराज. ह्यांच्याकडे त्यांच्या जीवनाकडे बघितलं का नाही कमाल वाटते, कमाल. म्हणजे आयुष्याचं आयुष्य असलं जीवन घालवायचं म्हणजे कमाल आहे की राव. ठल विठ्ठल. आता वैराग्यवानाचं कुळ, भक्तिवानाचं कुळ, वारकऱ्याचं कुळ, वेदांत्याचं कुळ, असं असे कुळ ठरवायला काय हरकत आहे तुम्हाला. आलं मग ही वैराग्यवान आहे त्याच्यातला प्रवर श्रेष्ठ, कळतंय का.
असलं काढावं लागेल की नाही. कुळ म्हणल्यावर असतं की नाही, कुळात प्रवर आहे की नाही. प्रवरो मंत्री कृष्णस्य दहित वृष्णीनाम प्रवरो मंत्री. वृष्णी कुळ आहे की नाही, आणि त्याच्यातला सर्वश्रेष्ठ प्रवर म्हणजे सगळ्यात बुद्धिवान. ह्या उद्धवाची असली ताकद होती महाराज. उद्धव बालपणात असले बुद्धिमान होते. गुरुजींनी त्यांना शिकवायला बसवायचं, आणि शिकवायला बसवलं की त्या गुरुजीला लाज वाटायची आपली. ह्याला जी येत ती मला येतच नाही. ह्याच्या बुद्धीत जसली जिज्ञासा जन्माला येते का नाही, तसली अख्ख्या आयुष्यात माझ्या नाही आली, आणि माझ्या गुरुने मला नाही शिकवली. असं शिकवणार आहे ध्यानात यायचं. आता कोणचा बी गुरुजी त्याला जर सांगितलं का नाही म्हणजे ह्या उद्धवाला शिकवा, ती म्हणले आपल्याला नाही जमायचं, त्याला जमायचंच नाही. ती म्हणले का हो गुरुजी, तुम्ही गुरुजी राव ह्याला. ते म्हणला मी गुरुजी जरी असलो का नाही की माझा राजीनामा पण माझ्याने नाही जमायचं ह्याला शिकवा. कारण गुरुजीला कळायला पाहिजे की नाही हे कोण काय लायकीचं हे कळायला पाहिजे की. गुरुजी शिकवीत शिकवीत गुरुजीच राहतो आणि पोरगा कलेक्टर होतो. महाराज सांगते ते, महाराज शेवटी त्या उद्धवाची अशी अवस्था बघितली, ह्या उद्धवाला सर्व स्वर्गात पाठवलं महाराज. ध्यानात आलं का. स्वर्गात देवगुरु बृहस्पतींनी ह्यांना सगळ्या विद्या शिकवल्या. आणि त्या कशा शिकवल्या माहिती का, अशा प्रत्यक्ष असे बृहस्पती बसलेले पुढे बसले उद्धवन त्यांना शिकवले. ध्यानात आलं. कारण मास्तर वर सुद्धा लय ठरत ह्याला किती येणार आहे. मास्तर शहाणाच असला पाहिजे. त्याच्यापाशीच पोरं दिली तर कामाची, नाही तर काय सुद्धा कामाची नाही. समजा 7वी 8वी ज्ञानेश्वर महाराजांच्या 10-5 ओव्या असायच्या शाळेत, आणि ही गुरुजी मास्तर माणसं शिकवायला लागले की मास्तर लोक माझ्या ध्यानात यायचे, ह्यांना काय सुद्धा कळत नाही ह्याच्यात, पण शिकवितात. ही जी आम्हाला शिकवतो का ना त्याला काय सुद्धा कळत नाही, पण तरी शिकवतोय. उद्धवाची अशी अवस्था व्हायला लागली महाराज प्रत्यक्ष. म्हणून वृष्णीनाम प्रवरो मंत्री कृष्णस्य दयित सखा शिष्यो बृहस्पती. साक्षात, साक्षात शब्दाचा काय अर्थ होतो, बृहस्पतींनीच त्यांना शिकवलं. बृहस्पतीच्या परंपरेत शिकलेले नाहीत. आलं का लक्षात. साक्षात शिष्य आहेत बृहस्पतींचे. मग तसं संतांचं कुळ आहे ना, ह्या सगळ्या कुळाचा एक राजा करायचा म्हणल्यावर कोणाला करा. आमच्या ज्ञानोबाराय सांगितलं, ज्ञानोबारायांनी सांगितलं महाराज गुरु हा संत कुळीचा राजा. आमच्या अण्णांनी ह्याच्यासाठी एक कारण सांगितलं. म्हणजे संतांच्या कुळाचे राजे गुरु कशामुळे असतात, कारण संत आहेत ना की परोक्ष ज्ञान देतात, आणि अपरोक्ष ज्ञानाचा या जगात एकच दाता असतो, त्याचं नाव गुरु. विठ्ठल विठ्ठल. बाकीचे अपरोक्ष ज्ञान दृढ करू शकतात महाराज, पण दाता एकच आहे. ध्यानात आलं. म्हणून महाराज सांगतात, महाराज गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव तुझा पाहता नाही काही. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा
एक दोन सूचना आहेत, नीट ऐका. साडेकर मंडळीनं बिण्याच्या पहाऱ्यासाठी थांबायचे आणि